कोकण म्हणजे निसर्ग, सौंदर्य, रत्नांची खाण, फळांचा राजा. कोकणची माणसं साधीभोळी. शिमगा, गणपती बाप्पा मोरया. कोकणात अमाप उत्साहात साजरा करण्यात येणारा सण म्हणजे गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थी या 2 शब्दांनीच कोकणी माणसाच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह भरभरून वाहायला लागतो. कोकण सुख, समृद्धी आणि विविधतेने नटलेला जणू एक स्वर्ग. देवानेही तन्मय होऊन बनविला असेल हा रम्य निसर्ग. राने, वने, पशु, पक्षी, पाखरे मिळूनही बनविले आहे हे सर्व. सारे काही सामावलेला जणू माझा कोकण हा एक स्वर्ग. माणसामधील भाषेतील गोडी, आपुलकी आणि माणुसकी. इथल्या मातीनेच घडवली प्रेम आणि जिव्हाळ्याची नाती. भरून येई मनी शांतता, घेता मोकळा श्वास सागरी किनारी. सुंदरता या माझ्या कोकणची गगनातही न सामावणारी. जन्म मिळाला या मातीत, याहून नसेल काहीच मोठेपण. वादविवाद विसरूनी राहती माझे कोकणकरी हे सर्वजण. परंपरा, मायबोली आणि संस्कृती साजरे करीत सारे सण. ओंकार तुलना करी म्हणूनी, स्वर्गाहूनही सुंदर माझे कोकण. नमस्कार, मी रिया पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं आपल्या नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये. आजचं थंबनेल पाहून तुम्हाला कळलंच असेल की मी तुम्हाला दाखवणार आहे माझं कोकणातलं घर. तर हो, आपण बघूयात. आजपर्यंत मी तुम्हाला बाहेरून दाखवत होते घर, पण आज मी तुम्हाला आतूनही दाखवणार आहे की कशी रचना असते कोकणातल्या घराची. त्याआधी मी तुम्हाला सांगते की आपले 1.4K सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले. सो थँक्यू सो मच यूट्यूब फॅमिली की तुम्ही एवढं भरपूर सारं प्रेम आम्हाला देताय. आणि त्यासोबत आम्हाला 1 इयरसुद्धा कंप्लीट झालं चॅनलवरती. जर मी तुम्हाला ही जर्नी सांगितली तर खरंच खूप इंटरेस्टिंग, खूप ॲडव्हेंचरस अशी ही जर्नी होती. खूप मजा आली. भरपूर सारे माझे ब्लॉग बघितला असाल तुम्ही आधीपासूनचे, तर खूप सारे चेंजेस होत गेले. मी हळूहळू शिकत गेले. माझं ब्लॉगिंग करणं, माझा फर्स्ट ब्लॉग तुम्ही जो बघाल तर आम्ही गेलेलो गगनगिरी महाराजांच्या मठात. तर तेव्हा एक माझ्या भावाने कॅमेरा घेतलेला आणि मी असं रँडम शूट करायला लागलेली की चला आपण एक फॅमिलीचं शूट करूया फक्त. तर त्या माझ्या व्लॉगमध्ये मी जे व्हिडिओज टाकलेत ते सगळे रॉ व्हिडिओ आहेत. म्हणजे मी असंच कॅमेरा धरलेला आणि बोलायला लागलेले. तर असं स्टार्ट केलं बोलणं आणि नंतर मग घरचे बोलले की यार प्रॉपर व्लॉगिंग झाली आहे रिया, तर तू हे ट्राय कर. तर म्हटलं ठीक आहे. मग हळूहळू चेंजेस होत गेले बोलण्यामध्ये, कारण कितीही झालं तरी बोलणं खूप इम्पॉर्टंट असतं. जे सुचत नाही, कारण कॅमेरा म्हणजे एक समोर अशी भिंत आहे तुमच्या उभी. आणि माझं असं व्हायचं की काय बोलायचं, काय बोलणार, म्हणजे समोर कोणच आपल्या उभं नाही आणि आपण काय बोलायचं. तर असं खूप व्हायचं आणि मी गोंधळून जायची तेव्हा. आणि नंतर अशी करत करत माझी जर्नी स्टार्ट झाली आणि 1.4K सबस्क्रायबर झाले. तर थँक्यू सो मच. असंच प्रेम असू द्या आमच्या चॅनलवरती. मी स्वतः मुंबईला राहते. मी मास्टर्स आहे सायन्स साईडमधून. शिकते, मी एज्युकेशन घेते आणि त्याच्याबरोबर मी हे पण करते ॲज अ पॅशन. तर खरंच खूप थँक्यू की तुमचा सपोर्ट आहे मला आणि असंच प्रेम करत राहा. तर चला जाऊयात आमच्या घरात. तर आज मी तुम्हाला दाखवते माझं कोकणातलं घर. तर चला सुरुवात करूयात. तर आता मी तुम्हाला सांगते की आमचं हे जे घर आहे आणि घरासमोर, म्हणजे आता मी चप्पल पण नाही घातलेत पायात, घरासमोर तुम्हाला दाखवते काय आहे. बघा असा मस्त दर्या आहे. असं काहीसं आहे लोकेशन. हवा सुटली आहे बघा.
इथे आल्या आल्या तुम्ही हे वाचू शकता की प्रभू परिवार सर्व गणेश भक्तांना सहर्ष स्वागत, असं आम्ही गणपतीमध्ये हे लावलेलं बॅनर. आणि इथूनच समोर बघू शकता हे आहे आमचं घर. इथे बाईक पार्किंग करतात ह्या स्लॉटमध्ये, या एरियामध्ये. हा पार्किंग झोनच आहे आणि इथे आम्ही मोठी रांगोळी पण काढतो अशी. तर चला जाऊयात आमच्या प्रभूंच्या घरात. तर या सगळ्यात पहिलं आमच्या घरामध्ये येतो तो आहे सोफा. इथे बघू शकता तुम्ही. कोकणातल्या घरांची अशी रचना असते की पहिला लागतो खळा, ज्याला आपण अंगण असं म्हणतो. खळ्यामध्ये तुळशीचं वृंदावन असतं आणि तिथून आपण आत आलो त्यानंतर आपल्याला मोठा सोफा दिसतो. तर सोफा म्हणजे तो सोफा नाही जो आपण मुंबईमध्ये बोलतो. इथे हॉल, जो मोठा हॉल असतो जिथे सगळे बसतात, तर त्या हॉलला आपल्या इथे कोकणामध्ये सोफा असं म्हणतात. आणि तिकडून थोडं आत गेल्यानंतर तुम्हाला पाहायला भेटेल की लोटा असतो. नंतर आत गेलात तर तुम्हाला वळई पाहायला भेटेल. वळईमध्ये सगळे एकत्र येऊन जेवतात. तर अशी काहीशी रचना असते घराची. आणि त्यानंतर तुमचा किचन वगैरे असं ते पुढे येतं, ते असं पुढे पुढे एक्सटेंड होत जातं. पण मेन जर कोकणाच्या घराची रचना असेल तर ती अशी असते: सोफा, वळई, लोटा. तर हे तुम्हाला प्रत्येक घरामध्ये पाहायला भेटेल. तर तसंच आमच्या घरात पण आहे, तर ते मी तुम्हाला दाखवते. तर या पाहूयात. आता इथे तुम्ही पाहाल तर आता हा जो सोफा आहे तुम्ही बघू शकता किती कोरीव वगैरे आहे. तर हा सोफा आमच्या पूर्वजांनी 1910 मध्ये तेव्हा 20 रुपयाला घेतलेला हा पूर्ण बेड आहे. आता हा बेड तुम्ही इंग्लिश मूवीजमध्ये पाहिला असाल की असे कर्टन्स असतात चारी साईडला, तर हा तसंच बेड आहे. आणि या अजून दाखवते मी तुम्हाला या बेडचं. असं बघा, इंग्लिश मूवीजमध्ये आपण मोस्टली बघतो. तर आम्ही आमच्या पूर्वजांचे असे बरेच गोष्टी आहेत जे अजून जपून ठेवलेत. हे बघा. आणि हा एकदम कडक आहे, म्हणजे उड्या मारल्या तरी काय होणार नाही असं आहे. आता हे बघा कसं स्ट्रक्चर होतं तेव्हाचं, पूर्ण प्रॉपर. आता इथेच बघा हत्ती, घोडा असं काढलंय, पण हे खूप कोरीव असं आहे. आणि हे झिजत पण नाही. हे आता लाकूड बरीच वर्ष झाली आहेत, खूप वर्ष झाली, पण तेव्हापासून अजूनपर्यंत तरी काही नाही झालं. असा आमचा सोफा आहे. आमचं जे घर आहे ते 2 मोठे पिलर्स आहेत, त्याच्यावरती आमचं रूफ उभं राहिलंय. आणि ते पिलर्स म्हणजेच हे बघा, हा एक पिलर आहे आणि हा पिलर, असे 2 पिलर आहेत. आणि त्या दोन्ही पिलरच्या भोवती मी अशी रांगोळी काढली आहे बघा, अशी मस्त अशी रांगोळी काढली आहे. इथे पण बघू शकता. आता आमचा हा जो हॉल आहे तो इतका मोठा काय आहे तर ते मी तुम्हाला सांगते. आमचे जे पूर्वज होते ते बिझनेस करायचे, म्हणजेच आमचे 3 गलबतं होती, मोठी मोठी. गलबत म्हणजे जहाज, मोठं असतं जहाज खूप. तर ते जहाज होते आमचे 3. अलामती, सलामती आणि नारायण प्रसाद अशी गलबतांची नावं होती. की इथून जे गूळ असायचं आपल्या इंडियाचं ते घेऊन जायचे कराचीमध्ये. आणि मग कराचीमधून मग आपल्याला जे गोणी असायचे पैशांचे वगैरे, तर ते एक्सपोर्ट करायचे, इम्पोर्ट करायचे. तर असा तो बिझनेस होता एक्सपोर्ट इम्पोर्टचा, पण शिप थ्रू म्हणजेच गलबत थ्रू असा सिस्टम होती तेव्हा. असं असायचं की खलाशी असायचे बोटमधले, म्हणजेच गलबतांमधले. तर ते खलाशी इथे झोपायचे. हे बघा, इथे अशी मोठी जागा आहे, तर ते खलाशी इथे झोपायचे असे. आणि इथे झोपायचे. आणि आतमध्ये एक रूम आहे त्यांची, तर तिथे ते जेवण बनवायचे. तर हे मोस्टली इथे सगळे खलाशी म्हणजे जे वर्कर्स होते आमच्या बोटीवरती, ते इथे झोपायचे तेव्हा पूर्वी. आणि अजून एक पूर्वजांची गोष्ट जर आम्ही ठेवली असेल तर ती आहे कपाट. पण एवढं कडक आहे ना, तर हे ओपन करून दाखवते मी तुम्हाला. हे आहे कपाट. आता
आता आम्ही असंच काय ना काय फोटोज अल्बम वगैरे ठेवलेत या कपाटात, पण आमच्या पूर्वजांचं असं हे कपाट आहे, तर ते आम्ही अजून ठेवलंय. आता ह्याला फक्त थोडं कलर करायचंय, बरीच वर्ष झाली. तर हे पण कपाट तेव्हाचं आहे. 2 गोष्टी तर मी तुम्हाला दाखवले, आमचा बेड आणि कपाट. तर अजून एक गोष्ट आहे जी आम्ही प्रिझर्व करून ठेवली आहे, ती म्हणजे हे बघा. हे आता हे आहे आमचे मुनीमजी होते, ते ह्याच्यामध्ये त्यांचे कागदपत्र ठेवायचे तेव्हाच्या काळी, आणि लिखापटीचं काम हे इथेच व्हायचं. इथे इंक वगैरे असं सगळं ठेवायचे आणि ह्याच्यावरती ते लिहायचे. तर असं आहे हे. तेव्हाच्या काळी आमच्याकडे मुनीमजी असायचे जे बसायचे तिकडे, तर तेही मी तुम्हाला दाखवते कुठे बसायचे ते. आणि तिकडे बसून ते त्यांचा जो व्यवहार होता, म्हणजे तो जो बिझनेस चालायचा, तर त्याचं सगळं काम, कागदपत्र, जेवढं लिखाण वगैरे असायचं तेव्हाच्या काळी, कारण तेव्हाच्या काळी इंकने लिहायचे, तर ते सगळं काम ह्याच्यावरती व्हायचं. आणि आता आपण जाऊयात पुढे अजून. पूर्वजांच्या 3 गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या की आम्ही प्रिझर्व करून ठेवल्या. तशीच एक 4थी गोष्ट आहे, तीही आम्ही प्रिझर्व करून ठेवली, आणि ती म्हणजे ट्रंक. तर चला पाहूयात. आता ही जी आहे पूर्ण ही ट्रंक आहे, आणि ह्याचं लॉकिंग सिस्टम बघा, तेव्हाच्या काळाचं असं लॉकिंग सिस्टम आहे. आणि ही पण खूप कडक आहे. आता विचार करा किती वर्ष झालं ह्या लाकडाला, पण ते तसंच आहे अजून, सगळं नीट आहे. आता त्याच्यावरती सध्या बऱ्याचशा गोष्टी स्टोअर केल्यात आतमध्ये, आणि वरती आम्ही साईबाबांना बसवलंय, कारण यावेळेस गणपतीमध्ये आमचा तो सीन होता. तर आता जाऊयात पुढे. आणि इथे असे रूम्स आहेत, तुम्हाला दाखवते की असं अजून काहीतरी आहे आमच्या घरात सांगण्यासारखं. ते आहे हे बघा, ह्याला बोलतात खुटे. हे आहे खुटे, जिथे आपण आपले शर्ट म्हणजे तेव्हाची लोक त्यांचे कपडे इथे लटकवायचे. तर असे हे भरपूर बनवलेत बघा. इथे ह्या भिंतीला, इथे असे भरपूर घरात बनवलेत. इथेही बघू शकता तुम्ही, आम्ही सध्या असे ताशे टांगलेत. इथे हार आहे देवाचा, आणि हे घुमाटे जे शिमग्यामध्ये वापरतात, हे घुमाटे. आणि इथे बघाल तर असे खाचे ठेवलेत, तर त्याच्यामध्ये अशा गोष्टी, छोट्या छोट्या ज्या गोष्टी असायच्या, गोळ्या असो काही असो, तर त्या अशा ठेवायचे पूर्वीचे लोक. तर इथे पण बघा, इथे पण आहे. ह्या गोष्टी ज्या आहेत घरातल्या, आमच्या काकांनी अजून असं ठेवलंय का, तर ते आम्हालाही कळावी आणि आमच्या पुढच्या पिढीला पण कळावं की अशा काही काही कोकणातल्या ह्या गोष्टी आहेत ज्या जपून ठेवल्या पाहिजेत, आणि खरंच ते पुढच्या पिढीला पण कळलं पाहिजे. आता आमच्या काकांनी आम्हाला सांगितलं म्हणून आम्हाला कळलं की असं काहीचं होतं. आता दरवाजाच्या मागे बघा, इथे पण असा एक खाचा आहे ज्याच्यामध्ये भरपूर गोष्टी ठेवल्यात, छोट्या छोट्या का होईना पण त्या गोष्टी राहतात. आणि हा आमचा मेन दरवाजा घराच्या, सगळ्या घरांमधून हा जो दरवाजा आहे तो मेन. आणि हा जो सोफा आहे तो सार्वजनिक, प्रत्येकाचे रूम अलग अलग असले तरी हा पूर्ण सोफा आहे जिथे आमचे सगळं फुगड्या खेळतो आम्ही, सगळं डान्स बिन्स सगळं आमचा इकडेच होतो. आणि गणपतीमध्ये इथे पूर्ण वरती मंडप येतं, असं सजवतात. आणि इथे बघा, इथे तर वरती कौलं आहेत अशी. आणि कोकणातल्या घरामध्ये कौलं तर असतात, आणि लाईट येण्याचा सोर्स कसा असतो तर तिकडे कौलांच्या जागी एक अशी ट्रान्सपरंट अशी काच टाकतात ज्याच्यामुळे प्रकाश पूर्ण येतो घरामध्ये. वरती बघू शकता तुम्ही. आता हे जे विंडोज आहेत ह्याच्यामुळे प्रकाश येतोय घरात, म्हणून पूर्ण प्रकाश असतो आणि गरम नाही होत. कौलांमुळे थंड राहतं वातावरण. तर असा आमचा सोफा. आता इथे बघाल तर वरती माळा आहे, पोटमाळा असं बोलू शकतो. वरती प्रॉपर माळा. मी आता वरती का चढली आहे तर ते मी तुम्हाला सांगते. वरती आमचा माळा आहे तर तो मी तुम्हाला दाखवते. हा बघा, तर माळा खूप मोठा आहे, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी स्टोअर करून ठेवू शकतो अशा. पण आम्ही एवढं काय ठेवलं नाही आहे इथे, कारण आम्हाला माळे भरपूर आहेत. तर हा एक माळा आहे वरचा.
आणि बरेचसे पूजेचे गोष्टी असतात, टेबल वगैरे असतात, ते आम्ही वरती ठेवतो इथे. आता आपण जाऊयात खालती. माळा बघितलात आणि सोफा पण बघितलात. आता आपण जाऊयात पुढे. सोफा झाला की येतं लोटा, आणि तो लोटा दाखवते मी तुम्हाला. ह्याला बोलतात लोटा. तर असा लोटा असतो. कोकणातल्या बऱ्याच घरांमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल लोटा, वळई अशी पद्धत असते घरांची. आता इथे आमचे गणपती बाप्पा विराजमान होतात, आणि वरती बघू शकता तुम्ही, हे तुम्हाला प्रत्येक घरामध्ये पाहायला भेटेल. मंडपी आहे ही, आणि ही बऱ्याच कोकणातल्या घरात तुम्हाला पाहायला भेटेल, आणि ते बाप्पा विराजमान होतात. आता गणपतीची ही जी जागा आहे ही आम्ही पूर्ण इथपर्यंत घेतो, म्हणजे पुढे आम्ही सीन वगैरे सगळं दाखवतो. माझ्या पुढच्या व्लॉग्समध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की ह्या पूर्ण जागेचा आम्ही कसा उपयोग करतो, आणि बरेचसे सीन दाखवतो आम्ही, चलचित्र पण दाखवतो. तर असे आहेत. आता आपण जाऊयात अजून पुढे, जी आहे मेन घर आमचं स्टार्ट होणार, म्हणजेच वळई. तर चला जाऊयात वळईमध्ये. इथे आमचं छोटंसं देवघर आहे. आमचं असं देवघर आहे. आमचं प्रॉपर जे मोठं देवघर आहे प्रभूंचं, ते मी तुम्हाला दाखवलंय, ते पुढे आहे, आणि तिथे ते प्रॉपर आमचं देवघर आहे प्रभूंचं, आणि त्याच्यावरती एक मी व्लॉग पण शूट केला आहे, तर तो नक्कीच बघा जर तुम्हाला आमचं प्रभूंचं देवघर पाहायचं असेल तर. आणि हे आमच्या घरामध्ये एक छोटंसं असं देवारा असं आम्ही केलं आहे. तर तिकडे आम्ही पाया पडतो आणि तुळशीच्या पाया पडतो. सोफा बघितलात, लोटा बघितलात. आता आपण जाऊयात वळईमध्ये. तर ही आहे एंट्री आमच्या वळईची. आता हे जे वळई आहे इथे आम्ही सगळे जेवतो. आता इथे तुम्ही 3 दरवाजे बघाल, ह्या बाजूला, मागे आणि इथे. तर असे हे 3 बिराड आहेत. तर आम्ही सगळे एकत्र इथे जेवतो. ह्या पॅसेजमध्ये आम्ही सगळे जेवतो. आणि इथे तुम्ही बघाल तर इथे बेड पण आहे बसायला, म्हणजे जर कोण पाहुणे वगैरे आले तर आम्ही इथे त्यांना बसवतो. आणि समोरच TV आहे बघा, स्मार्ट TV. तर अशी स्मार्ट TV आहे. आणि इथे प्रॉपर सगळ्यांचे रूम्स आहेत ह्यावाल्या पॅसेजमध्ये. आणि इथेच सगळं जेवणं असो की TV बघणं असो की गप्पा मारणं असो, ते भरपूर साऱ्या गप्पा गोष्टी इकडे होत असतात आमचे. ही आहे माझी रूम, म्हणजे आम्ही इकडे राहतो. इकडे फक्त चेंजिंग वगैरे त्यासाठीच, आणि सगळं आम्ही इथेच असतो, वळईमध्येच असतो. सगळे पोरं खेळणं वगैरे सगळं इकडेच असतं आमचं. आणि हा आहे आमचा रूम. आता आपण बघूयात अजून एक रूम माझ्या काकांचा. तर आता इकडचे जे रूम्स आहेत ते सगळे असे आहेत, म्हणजे इथे प्रॉपर किचन दिलाय आणि बाथरूम वगैरे रूममध्ये, आणि स्टोरेजसाठी स्पेस. आणि वरती कौलं. वाडवडिलांपासून आमचा जो गणपती आहे तो चौरंगावरच बसतो, म्हणजे गणपतीचा कितीही पाठ असला तरीही आम्ही चौरंगावर बसवतो गणपती. आता हा टेबल आणि त्याच्यावरती हा चौरंगावर आमचा गणपती असतो, म्हणजे एवढी लेंथ येते तरी बाप्पाची. असं छान असतं डेकोरेशन असतं बाप्पाचं पूर्ण. आणि आता जाऊयात आतमध्ये. आणि वरती हाईट बघा कौलांची. आणि इथून गेल्यावरती येतो आमचा मागचा दरवाजा. इथे बघा मम्मी काय किचन मध्ये बनवते. काय बनवते मम्मी? स्वयंपाक चाललाय, भात वगैरे चाललाय. आणि हा आहे किचन. इथे फ्रीज वगैरे पण आहे, असा फ्रीज आहे. आणि इथून जाऊयात आपण आता मागच्या दरवाजाला. सो हा आहे मागचा दरवाजा आमचा.
बघू शकता इथे आता होडी वरती आणली आहे काकांनी, पॅक करून मागे हे करून ठेवली. आणि इथे वरती पूर्ण झाडं आहेत आमची, ही सगळी आमचीच जागा आहे वरती पण. आणि इथे सगळी नारळाची आंब्याची असो चिक्कूची असो, समोर चिक्कूचं झाड आहे आणि इथे आंब्याची कलमं आहेत आणि फणसाची आहेत ती मागे आहेत. तर अशी सगळी झाडं आहेत तिकडे. हे इथे टॉयलेट बाथरूम आहेत. हा व्ह्यू बघा, सो असा व्ह्यू आहे. सध्या रान खूप वाढले. मे महिन्यात ते नंतर कापायचंच आहे. मे महिन्यात सगळं साफ असतं इकडचं. नारळ सोललेली खिशी टाकले तिथे काकांनी. हे बाथरूम. तर समुद्र लागत आमची नारळाची झाडं आहेत बघा. तर आता हे जे काका आहेत नारळ काढणारेच आहेत, तर ते वरती चढतात बघा. वरती चढायची ही ट्रिक असते. आता हे वरती चढून मग ते सगळे नारळ काढणार. आम्ही जेव्हा जेव्हा येतो गावाला तर तेव्हा ह्यांना बोलावून घेतो आणि नारळ काढतो. कोकणामध्ये नारळाला खूप मान असतो. लग्न कार्य असो की कोणतेही कार्य, नारळाचा हा मान पहिलाच असतो आणि जेवणातही नारळ लागतोच. तर असा होता आपला आजचा व्लॉग. तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते नक्कीच आम्हाला सांगा. आणि जर तुम्हाला हा कंटेंट आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला जाऊन लाईक करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर असेच नवनवीन लेटेस्ट कॉन्टेंट्स घेऊन भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. आत्तासाठी बाय.